नमस्कार. आज हांव तुमकां घेऊन वयता एक अशा सुंदरशा कार्यक्रमाक, आमच्या परंपरेच्या, आमच्या संस्कृतीच्या आणि आमच्या हाताचो कमाल दाखोवपी ह्या कार्यक्रमाक. हो कार्यक्रम घडून हाडला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स केपें इन कोलॅबोरेशन विथ डिपार्टमेंट ऑफ हँडीक्राफ्ट टेक्स्टायल अँड कॉयर पणजी गोवा. कार्यक्रमाचें नांव जावन आहा गोंयचो ध्वज, हस्तकला महोत्सव प्रदर्शन आणि विक्री. हँडीक्राफ्ट म्हटल्यार आमच्या मातीची ओळख. आजच्या ह्या डॉक्युमेंटरीत आम्ही जाणून घेऊया कशे तयार जाता हे सुंदरशे वस्तू आणि कशा ह्या कलेन आमची संस्कृती जिवीत दवरली आसा. आता मी मेळया अरुणाक, जो एक कुंभार, आणि ऐकया तेची लायफा स्टोरी. तुमगे नाव कितें? माझे नाव अरुण वासू गवंडे. या तूं कोणाकडेच्यान करपाक शिकला काय तुवें स्टार्ट केला? हे शिकपाचें म्हणजे कितें जालें, हांव पयलीं गणपती करतालो म्हणल्यार गोवा हँडीक्राफ्ट हे आमचे गणपती आमी तांकां सप्लाय करताले. जेन्ना सप्लाय करताले तेन्ना 100 गणपती दिल्ले हांवें. म्हाजे 40 खपले, 60 गणपती उरले. मागीर गोवा हँडीक्राफ्ट डायरेक्टरान कितें म्हणलें, अरुण तूं इतलें काम बरें करता, पॉटरी काम कित्याक करिना, शिकना? सर म्हटल्यार तुमची ऑर्डर दिता, आमी शिकपाक तयार आसा. तेंच्यांनी म्हाका लेटर दिलें खानापूर, बेळगांव खानापूर, आमचो खादी ग्राम उद्योगचो ह्या स्टुडियो सगळे ट्रेनींग सेंटर आहा, ते आमकां ट्रेनींग सेंटर दिले. थंय शिकयतात. शिकयल्या उपरांत हांव ती मास्टर पॉटरी डिग्री घेतल्या. मास्टर पॉटरी डिग्री हय, मास्टर पॉटरी ट्रेनींग घेवन थंय हांव मास्टर पॉटरी डिग्री घेतल्या. डिग्री घेवन हांव म्हाजें चालू केलां. हांव इतलो ऑल इंडिया एक्झिबिशन, गोवा, एनी प्लेस, ऑस्ट्रेलिया ट्रेनींग दिला कॉलेज स्टुडंट, नेपाल ट्रेनींग दिला हेच मास्टर पॉटरी. आणि आज जगभर आमी नांव कमयलां. आणि आमकां गोवा हे फेस्टिवलचे आमचे गोवा हँडी फेस्टिवलचे आमकां कितें अनावन्स करता की तुमी अमक्या जाग्यार वचूंक शकता, तेन्ना आमी तुरंत धांवतात, कित्याक ते आमकां फुडें हाडटात आनी तेंच्या मुळे आमी उबे आसा, स्टँड आसा. म्हणून आज भुरग्यांनी सुद्दां हे शिक्षण घेवन फुडें येवपाक जाय, एक आमची अपेक्षा आहा. कित्याक आमी शिकले, फाटल्यान भुरगीं येयले जाल्यार तो कल्चर आमचो रवतलो. हे एक आमचें सजेशन आसा. आनी सदां भुरग्यांनी हेचेर जास्ती फोकस करूंक जाय. अशी म्हणटा पळय, सारको गायडन्स मेळ्ळ्यार मनीस केन्नाच फाटी उरना. हें आमकां अरुणाच्या लायफाच्या स्टोरीन कळोन येयलें आसा. आनी जशें आमकां अरुणान सांगलें, भुरग्यांनी ट्रेडिशनाचेर सुद्दां फोकस करपाक जाय, कित्याक हितून सुद्दां स्कोप भरपूर आहा. आयज अरुण गोंयाक न्हू, इंटरनॅशनल वचून आपणाचो टॅलंट आहा तो दाखोवन आयलो आसा. आतां आमचे मुखार आहा आजी, जी निवणी करपाक सारकी एक्सपर्ट. चल ऐकया तेजी बी स्टोरी. आणि हे तू केन्ना सांग करपाक लागली? मागीर तूं तुगे पुर्वजां कसान शिकलोली काय तूं आपूण? पयलीं तुवें कितें कोन्न स्टार्ट केलें? आतां तूं अशें करून खूंय शिकिता बाजरां बी न्हू? तुका तें न्हंय काडपाकूय त्रास पडटाय काय आनी कितें त्रास पडटा? न्हंय काडपाक त्रास पडटाय, काण तो सुकोवपा जाय, आनी आमकां खतोन चड करूं जाय. आतां हें केलें म्हणजे आमकां ओळ मारूंक जाय. ओळ मारता ओळ मार तें बांदूंक जाय न्हू. आतां आमी मेळया कुशाली, जो एक सान्न करपी. सान्न घरांत सदांच यूज करता. केन्ना चिंतला तुमी ही सान्न करपाक कितलो त्रास पडटा तो? चल जाणून घेवया आमी आतां कुशाली कडेन. हें करपाक तुमकां कितें लागता? सामान कितें लागता? करपाक 4 चुट्टे लागताय. एक सान्न करता ते? एक सान्न करता जाल्यार 4 चुट्टे लागताय. ते 4 चुट्टां हाडून ते
ताका 2 दीस सुकोवन दवरूं पडटा तासून आं. सुकोवन जाल्या नंतर मागीर एक 2 वर आमकां ती बांदपा पडटा आं. एक सान बांदपाक 2 वर लागताय मागीर आमी बाजारां आहा आनी दर्या हाडटाय हाडली 1 किलो बरी हाडली मागीर ती बांदून आमी पूण येताय मागीर घराडेन व्हरपाक पयलीं तुम्ही बाजारात व्हरून विकनाय ते सान्नी बाजाराक व्हरून विकताय ना म्हाका ते आतां हो फोन नंबर आसलेल्यान ते कोण व्हरपा येताय घरा कडेन हय ते म्हागे बांदले आसल्यार दिता नाल्यार नासल्यार खंयची दितलो तशें तूच करता काय तुगे आनी घरा बी कोण ना ना आनी कोण करना हांव सांजचे वेळी बसल्या कडेन आज एक थोडे आसले फाल्यां एक थोडे आसले अशें करून एक सांज जाता म्हळ्यार ते रावता आनी मागीर ते सुकोवन दवरता हय हीर तासप ही सोपी गजाल न्हू बोटाचेर सुरी किंवा कोयती धरून हे वीर म्हणटा तासपा पडटा आनी ही सान करपाक 10 ते 15 दीस सुमार लागता. ह्या हातान तयार केल्ल्या वस्तू फक्त बाजारात विकपाची वस्तू न्हय, त्या प्रत्येक वस्तूक कलाकाराचो वेळ, मेहनत आणि त्याचे मन गुंतलेले आसा. एक सादी सान तयार करपाक कितलो वेळ लागतलो त्याचो विचार जाल्यार आपल्याक कळटा की ही कला कितली संयम आणि कौशल्य मागता. आज आधुनिक युगात मशिनान वस्तू तयार जातात, पण हातान तयार केल्ल्या वस्तूत जे उबदारपण आसा ते केंद्रीय मशीन दिवंक शकना. ह्या कलेन फक्त रोजगार न्हय तर आपली परंपरा आणि ओळख जिवीत दवरली आसा. आता मी पळोवया पयलीं काळाची भास स्टोर करून दवरपाची पिशवी. एक कितें म्हणटा ही मोडी होते भात स्टोर करून दवरपा लागून ते पयलीं लोक कितें करताले जी भात स्टोर करपाक पिशवी नासताली सो तेका ते कोणाचे ते हे करपाचे रावंड करून ते करून दाखयतलो तो मागीर तुमकां केन्ना फाल्यां करता फाल्यां करून दाखयतलो ती विणी घालून हे करपाचे मागीर एक केळीचे गोबे तितून स्टोर करपाचे सारकें स्टोर करून दवरपाचे इल्ले करून स्टोर करपाचे फिल्टर खूब अशें पॉसिबल उरता तशें आनी तुमी तांदूळ सुद्दां अशें करून स्टोर करून दवरपाक शकता तितून भितर कितें घालताय काय डायरेक्ट हितून घालता हितून बी कांय घालना ओन्ली तोंड आसा गवत हें सगळें तोंड भाताचेंच आसता तें तोंड तें घालता आनी तितून भितर भात घालता रायस करता बरोबर म्हणल्यार ओपन कशें करपाक तें आतां तुका इल्लें काडपाक जाय न्हू तांदूळ घातले इल्लें काडटा जाल्यार ओन्ली हें जस्ट ओपन करपाचें बारीक आनी इतलो होल करपाचो आनी जाय तितलो काडपाचें आनी परत पॅक करपाचें. आता हांव तुमकां वळख करून दिता गोंयच्या पारंपारीक पोशाखांतल्यान एक खास ओळख कुळमी साडी. कुळमी साडी ही फक्त एक साडी न्हय, ती आमच्या शेतकरी समाजाची, आमच्या मातीतली संस्कृती आणि आमच्या परंपरेची ओळख आसा. खूप दीस लागता बारीक न्हू सुका तुका हें करून म्हणल्यार तुमच्या मिशनान करताय हे पळय तें मशीन तेजें आनी मेटो करपाचें पळय हें मशीन ही मेटो दिसा 3 काडपाक शकता आमी मागीर 3 4 जाता काडटा टावल जाय ते ना टवेल जाय टवेला मातसो टायम लागता कार्पेटूय करपाक टायम लागता तशें तेजेरूच करप हे आवट ऑफ वेस्ट आमच्यो साडयो आसता पळय न्हू सुता भितर अशी साडी घालून अशी मारली म्हणून अशी कार्पेट म्हणल्यार तुमी ह्यो साडये पासून करता साडी पासून करता सूत आनी साडी वेस्ट कपडो मदीं घालता आनी हो सगळो कोणा आसा तो वेस्ट कपडो कॉटन तो वायला आसता पळय न्हू ती घालता मागीर तुमी कोणा कडेन शिकलाय का तुमी स्टार्ट केला ना आमकां हँडीक्राफ्ट तेंच्यांनी शिकयला. या डॉक्युमेंटरीच्या शेवटात आम्ही एक गोष्ट जाणून घेतली. हँडीक्राफ्ट फक्त हातान तयार केलेल्या वस्तू न्हय तर ती आमच्या संस्कृतीची जिवंत ओळख आसा. प्रत्येक वस्तूत कलाकाराचो घाम, त्याची मेहनत आणि त्याचो मन गुंतलेलें आसा. आजच्या आधुनिक काळात मशिनान तयार केल्ल्या वस्तू सहज मेळटा, पण हातान तयार केल्ल्या वस्तूत जे प्रेम आणि उबदारपण आसा ते केंद्रीय मशीन दिवंक शकना. चला तर आपल्या हँडीक्राफ्टाचो अभिमान बाळगूया, स्थानिक कलाकारांक समर्थन करूया आणि आपल्या संस्कृतीची सुंदर ओळख जगासमोर दवरूया.
आं.